फुलांचा राजा ब्रह्मकमळ, रात्रीच्या अंधारात प्रकाशमान होणारं सौंदर्य. हे फूल केवळ रात्री वर्षातून एक वेळा फुलतं आणि सूर्योदयापूर्वी कोमेजून जातं. याच्या या अनोख्या वैशिष्ट्यामुळे याच्याशी अनेक धार्मिक पौराणिक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. हे महादेवाचे सर्वात आवडते फूल आहे. हिमालयन प्रदेशात केदारनाथ आणि बद्रीनाथांमध्ये श्रावण महिन्यात हे फूल भगवान शंकरांना वाहण्याची एक अनोखी प्रथा आहे. हे फूल भगवान शंकराला वाहिल्यावर लोक स्वतःला धन्य मानतात. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा सर्वात आधी ब्रह्मकमळाची निर्मिती केली. हे फूल साधारण रात्रीच्या सुमारे 8 ते 12च्या दरम्यान उमलते आणि त्यानंतर सूर्योदयापूर्वी कोमजते. फुलाच्या मध्यभागी ब्रह्मा, विष्णू, महेश अशी सूक्ष्म रूपे दिसतात अशी लोकांची श्रद्धा आहे. या फुलाची प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार पूजा करतात आणि शंकराला वाहतात आणि मनोभावे त्याला प्रार्थना करतात. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.